भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं भोकरदन इथलं हे घर सध्या वादात सापडलंय। भोकरदन येथील दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेल्या लो ग्रुप गृहनिर्माण सोसायटीच्या जागेवर दानवे यांचं हे घर उभं आहे। ही सोसायटी अवसायनात निघाल्यानंतर बांधल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। दुर्बल घटकांची जमीन होती, पण 1991ला हे 90ला आमदार झाले। 1991ला त्यांनी ही संस्था जाणून बुजून DDRला ARला हाताची धरून लिक्विडेशनमध्ये काढली। 2 रुपये शेअर्स फी, 100 रुपये प्रवेश फी आणि 5 रुपये प्रवेश फी आणि 100 रुपये शेअर असं त्यांनी ते 2105 रुपयामध्ये जागा पूर्ण हडप केली। स्वतःचे सगळे नातेवाईकच घेतले, बाहेरचे कोणी नाही। गट क्रमांक 39 मध्ये असलेल्या या सोसायटीच्या कागदपत्रांची फाईल मिळवण्यासाठी झी मीडियाने भोकरदन इथल्या सहाय्यक निबंधक कार्यालयात चौकशी केली। मात्र कार्यालयाचे प्रमुख असलेले अधिकारी व्ही धोटे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सुट्टीवर आहेत, तर कार्यालयातील इतर अधिकारीही याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत। भोकरदन लो इन्कम गृहनिर्माण सोसायटीची अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही भोकरदनच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेत येऊन पोहोचलो। मात्र येथील प्रमुख अधिकारी व्ही धोटे हे आजारी असल्यामुळे सुट्टीवर असल्याचं कारण सांगण्यात आलं। याशिवाय धोटे हे आणखी 4 ते 5 दिवस ऑफिसमध्ये येऊ शकणार नाही असंही कारण सांगण्यात आलं। त्यामुळे या सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या संस्थेसंदर्भातील माहिती देण्यास नकार दिला। भोकरदन लो ग्रुप गृहनिर्माण सोसायटीत स्वतः दानवे देखील संचालक आहेत। रावसाहेब दानवे यांच्या नावे निश्चित किती जागा आहे, त्यांनी कधी घर बांधलं, सोसायटीची एकूण जागा किती आहे, ही माहिती काढण्यासाठी झी मीडियाची टीम नगर परिषदेत जाऊन पोहोचली। नगर परिषदेच्या मालमत्ता विभागाकडे याबाबत चौकशी केली असता पालिकेचे मुख्याधिकारी सुट्टीवर असल्याचं सांगण्यात आलं, तर इतर अधिकारी याबाबत माहिती देण्यास तयार नव्हते। त्यामुळे दानवे यांच्या घराच्या जागेसंदर्भात आणि संस्थेच्या जागेसंदर्भात कोणतीही माहिती मिळू शकली नाही। भोकरदन येथील रावसाहेब दानवे यांच्या घराची निश्चित जागा किती, क्षेत्रफळ किती आणि हे घर नेमकं त्यांनी कधी बांधलं याची माहिती घेण्यासाठी आम्ही भोकरदन नगरपालिकेत येऊन अधिकाऱ्यांना भेटलो। मात्र मालमत्ता विभागात एकही अधिकारी नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही। आम्ही या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद किंवा कुठलीही माहिती देण्यास नकार दिला। सोसायटीच्या जागेवर घर बांधण्यावरून आधीच अडचणीत असलेले दानवे यांच्या नावावर आणखी एक नवा वाद उभा राहिलाय। दानवे हे आमदार असताना त्यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून या भागासाठी दलित समाजासाठी बांधलेलं सामाजिक सभागृह बळकावल्यानं रावसाहेब दानवे यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी दलित समाजाकडून करण्यात आली आहे। आपल्या घरालगतच बांधलेल्या दलितांच्या या सभागृहाला दानवे यांनी कंपाऊंड बांधून त्याचा वापर स्वतःसाठी सुरू केलाय। 25-20 वर्षापूर्वी मोटरसायकलवर पेट्रोल टाकायची कुवत नव्हती, आज तो अरबो रुपयाचा मालक कसा झाला याची टोटली चौकशी करण्यात यावी आणि मागासवर्गीयाचं सभागृह बळकावल्या प्रकरणी त्याच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करावा, त्याची खासदारकी रद्द करावी आणि ते जर होणार नसेल तर पक्षी पातळीवरती आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये जन आंदोलन उभं करणार आहोत। त्या दलित वस्तीमध्ये यांनी हे सभागृह मंजूर केलं, पण तिथं न बांधता तिथल्या लोकांची परवानगी न घेता त्यांनी आपल्या घराशेजारी बांधलं आणि सुरुवातीला त्यांनी तिथं पक्ष कार्यालय चालू केलं होतं। पक्ष कार्यालय चालू केलं, आता तर काय केलं की पूर्ण ते AC हॉल वगैरे सगळं करून घेतलं, आता ऑफिस झालं आणि पूर्ण आपल्या तिथं बाजूला कंपाऊंड ओढून आपल्या ताब्यात ते घेतलं। तिथं कोणालाही तिथं येऊ देत नाही, तिथं कुठल्याही दलिताचा कार्यक्रम होत नाही, दलिताला काय तिथं कोणालाच एंट्री नाही। रावसाहेब दानवे आणि त्यांचे नातेवाईक संचालक असलेल्या भोकरदन लो ग्रुप गृहनिर्माण सोसायटीच्या जागेचं गौड बंगाल वास्तवात तरी आहे काय? याशिवाय दलित समाजासाठी दानवे यांनी आमदार असताना त्यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधलेल्या सभागृहाचं नेमकं काय वास्तव आहे, या प्रश्नांची उत्तरं अजून तरी दानवे यांच्याकडून मिळालेली नाहीत। मात्र सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षाला या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत। जालन्याहून नितेश महाजन आणि विशाल करोळेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।